माऊली संघाने एक ट्रॉफी जिंकलेली आहे, गावदी वडगर संघाने एक ट्रॉफी जिंकलेली आहे, विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाने एक ट्रॉफी जिंकलेली आहे. या सर्व संघाने आपलं काम चांगलं केलेलं आहे. जर विचार केला मालिकावीर सिरीज 5 सिरीज संदीप पाटीलच्या नावी आहेत, मंगेश भोईर यांच्या नावी 2 सिरीज आहेत, प्रशांत म्हात्रे चेरोबा कोण त्यांच्या नावी 1 सिरीज आहे, सुनील गुलवी निंबोली त्यांच्या नावी 1 मॅन ऑफ द सिरीज आहे, नितीन गवली आपण पाहताय यांच्या नावी एक मालिकावीर आपण पाहताय ट्रॉफी आहे त्यांच्याकडे, चंदन नाईक कारविल टीम संघाचे 1 सिरीज त्यांच्या नावी आहे. त्यानंतर गणेश ठाकरे याच्या नावी देखील एक आहे, रुपेश गुळवी निंबोली यांच्या नावी 1 सिरीज आहे, संदीप पाटील वेताल कोपर यांच्या नावी एक आहे, नंदू पाटील गावदी पिंपलगर यांची नावी 1 सिरीज आहे, सदानंद पाटील ओमसाई पिसे यांच्या नावी एक आहे. आणि जर विचार केला उत्कृष्ट गोलंदाज जर प्रशांत म्हात्रे आहेत चेरोबा कोण संघाचे, 3 उत्कृष्ट गोलंदाज आहेत, रोहित म्हात्रे वेताल कोपर 1 आहे, अरविंद म्हात्रे आपण पाहतो गंगामाता गोंदवली टीमचे 1 उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार आहे, मधुकर पाटील आहेत, जालिंदर पाटील राजेंद्र पाटील परेश महाजन बालकृष्ण पाटील अरुण चौधरी उमेश चौधरी विश्वास पाटील दिनेश केनी मिथुन तरे साईनाथ गुलवी कुंदन पाटील यांच्या नावी 1 उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आहे. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार संदीप पाटील यांच्या नावी 2 आहेत, विजय पाटील यांच्या नावी 2 आहेत, लालचंद तरे देवीदास म्हात्रे विनायक पाटील दिनेश भोईर शरद हलके जे अमर स्पोर्ट कासने टीमचे त्यांची नावी 1 आहे. त्याचबरोबर अशोक भगत विशू विद्यानंद संजय थालकर त्याचबरोबर बंधू पाटील विजय गुलवी संजय पाटील श्याम पाटील आणि राजू पाटील या सर्वांची नावे 1 उत्कृष्ट फलंदाजाचा आवड आहे. तर आज आणि या स्पर्धेपासून कोण असेल तर पहिला चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न डॉट चेंडूने सुरुवात करताना नाना गोंदली आपण पाहतोय. आज असंही सकाळी मॉर्निंग वॉकला 7:30 वाजल्यापासून क्रिकेट खेळत आहे कासने टीम आणि आज जरी प्रेक्षणीय लढतमध्ये हार मिळाली मात्र लागोपाठचे 2 सामने जिंकले आणि आता क्वालिफायचा मॅच खेळताना अमर स्पोर्ट कासने टीम पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत अल्पेश गायकवाड यांचे आवडीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. सुभाष चांगली फिल्डिंग करताना 1 धाव पलकावर जुडली गेली आहे. नाना गोंदली यांचं कौतुक करू आपण, सकाळपासून चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी, विकेट कमी मात्र धावा कमी खर्च करतात. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय थोडे शरद हलके थोडीशी पुढे आले होते, कदाचित नाही तर झेल झाली असते. कम्मालीचा क्रिकेट 1 सिंगल धाव आलेली आहे. शेवटचा मॅच कोण उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल खेळणार आहे उद्याच्या गटातून नक्कीच पाहणं फार महत्त्वाचं असेल. 2 स्पर्धा कासने संघाने याच मैदानावर स्वतःची स्पर्धा जिंकली आहे. हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम होईल का? 2026 मध्ये 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अजून 1 डॉट चेंडू. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक आहे. विकासाचे वारे शांताराम मोरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला होता. पहिल्या दिवशी आपण बघितलं गोलंदाज नाना गोंदली राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे आपण पाहतो ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय की विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे आणि आता आशिक केने लागोपाठ चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह जे आहेत योगेश प्रमोद ठाकरे तुळजाई एंटरप्राइजेस यांच्या आम्ही आभार व्यक्त करत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू भरते, 1 धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो चांगला आलेला आहे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता आणि 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. तर टोटल धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा. त्यानंतर शिस्तबद्ध संघासाठी एक सुंदर असं चषक आहे सुधीर कृष्णा दळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज जो आहे दिनेश शेठ गोंदली, संतोषजी हलके, त्याचबरोबर विजय वसंत भोईर,
उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला चषक दिलेला आहे. प्लेयर ऑफ द डे आपण बघितलं संध्याकाळी आपण घरी जाताना एक खेळाडू कोण आहे या स्पर्धेमध्ये दिवसभर चांगला खेळलाय त्या खेळाडूला प्लेयर ऑफ द डे शरद आलके आणि राहुल आलके यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट शतरक्षण श्री काशीनाथ गगेसाहेब आणि दीपक नामदेव भोईर यांच्या नक्की तर्फे देण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. अजूनही काही पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा स्वर्गीय महादेव भाऊ दलवी यांच्या स्मरणार्थ आहे, श्री अमोल दलवी यांच्या माध्यमातून. यानंतर वरिष्ठ खेळाडूंना सन्मानित केला जात आहे. स्वर्गीय सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ ती आपण ट्रॉफी सन्मान चिन्ह म्हणून देत आहोत. अमर स्पोर्ट कासने टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये चेंडूंची नक्कीच आम्हाला पूर्तता करून दिलेली आहे. विशेष सहकार्य लाभलेलं आहे चेंडूसाठी आशिष भोईर, बालाराम दलवी, रामचंद्र भोई, सुधीर शेलार यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मैदानाचं आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. सो वंदना महादेव दळवी, श्री अमोल महादेव दळवी आणि श्री भूषण दळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय प्रिन्स मूव्हीज, सन्माननीय भगवती एंटरप्राइजेस आणि ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमी अमर स्पोर्ट कासने टीम संघाला लीड करत असतात, भगवान शेठ भोईर, नाना शेठ गोंदली, माजी उपसरपंच यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक दुसरा सुरू झाला आणि सुरुवातीलाच काशीनाथ गगे डॉट चेंडू टाकताना त्यानंतर विशेष सहकार्य लाभलेला आहे ईगल ग्रुप पडगा, जय माता दी ग्रुप शापूर आणि कासने ते चाविंद्र ग्रुप भिवंडी यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. अजूनही नावं आहेत, त्यांची देखील नावं घेऊ. शेवटचा मॅच आहे, उद्या सर्वांची उपस्थिती होईल हीच अपेक्षा बाळगतोय. गोलंदाज काशीनाथ गगे पुढचा चेंडू टाकताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट दरम्यानला राहुल आहे तिथे चुकी करणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव घेता आली आहे. नक्कीच जय हिंद देवरुंग टीम संघाचे सर्व खेळाडू आभार व्यक्त करत आहे. शरद आलके यांनी दुपारची मेजवानीची जी उत्तम सोय केली होती त्याबद्दल टीमचे कॅप्टन असतील किंवा दिलीप असतील त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे. शरद आलके जाता जाता त्यांचा मेसेज तुम्हाला पोहोचवलाय आम्ही. सुंदर असा हा ड्राईव्ह, मात्र फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये विनोद शेंडे बॅक टू डगआउट. त्याचबरोबर पुण्याचं काम केलेलं आहे या स्पर्धेसाठी विनायक तरणे, यश वॉटर सप्लायर आणि वैभव हलके स्वामी समर्थ एंटरप्राइजेस ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्वात मोठा पारितोषिक सामनावीर चषक रामदासजी शेळके अध्यक्ष अमर स्पोर्ट यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. अमर क्रीडा मंडळ कासने, रामदासजी शेळके, किरणजी शेलार, ग्रामपंचायत सदस्य कासने, गिफ्ट हॅम्पर सुभाषजी भोईर, स्वर्गीय वासुदेव भोईर यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर आहे. जयवंत कोलेकर, स्वर्गीय गोपाल कोलेकर यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर आहे. विजय तरणे पालीचे आहेत, त्यांची उपस्थिती झाली होती, त्यांच्यामध्ये गिफ्ट हॅम्पर आहे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वेळ मिळेल, पुन्हा एकदा सर्वांची नावं रिपीट करणार आहोत मी, कारण की सध्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा मॅच सुरू आहे. इथे सध्या चर्चा फक्त आपण करूया विजय स्पोर्ट खांडपे आणि अमर स्पोर्ट कासने टीम संघाची. धावा झालेली आहे धावफलकावर, अल्पेश सांगत आहे 7 धावा धावफलकावर. थोडीशी चर्चा होत आहे मैदानामध्ये, चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. आपण इतक्या दुरून आलेले आहोत, संपूर्ण भिवंडी तालुक्यातील आपण जर बघितलं तर शेवटचा गाव आहे कासने गाव, आपली बॉर्डर आहे भिवंडीची आणि त्या बॉर्डरला सुरक्षित ठेवण्याचं काम कासने टीमने केलेलं आहे. या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. साळवी साहेब यांची उपस्थिती झालेली आहे, प्रदीप भोईर साहेब उपस्थित झालेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी पाहतोय काशीनाथ गगे यांच्या माध्यमातून.
प्रदीप भाऊ सालवी यांची उपस्थिती झालेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. अग्रिसेना युवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अग्रिसेना प्रमुख राजारामजी साळवी साहेबांचे शुभ आगमन झाले. वेलकम 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 आदरणीय राजारामजी साळवी साहेब तसेच आदरणीय युवा अग्रिसेना प्रमुख प्रदीपजी साळवी साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. साहेब आपण या स्पर्धेला आलात. वर्षानुवर्ष या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलंय आपल्या माध्यमातून. अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन पाहिलं आम्ही आणि आज आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. 27 वर्ष आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि आदरणीय राजारामजी साळवी साहेबांचं शुभ आगमन झालंय. ओबीसी नेते भगवानजी भोईर साहेब आतमध्ये मॅच खेळतायत. वेलकम साहेब. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडूला ढकललेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट असं म्हटलं जातं आणि एक धाव पूर्ण केली जाते. हळूहळू गतीने धावा बनतायत. एक चौकार आला होता मागच्या चेंडूवर. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. गेली 27 वर्ष 27वा पर्व या स्पर्धेचं आलेल्या सर्वप्रथम कोणाला विचारलं असेल तर भगवान शेठ भोईर यांना. भगवान कुठे आहे? भगवान मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच दादा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या समाजाचा वारसा आपण नक्कीच सुरू ठेवलेला आहे. आपण त्याच्यावर नेते मंडळी म्हणून काम करतायत. हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि अजून आपण सुरक्षित आहात. नक्कीच ओबीसी नेते आहेत महाराष्ट्राचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भगवान भोईर यांच्यावर असलेला प्रेम पाहायला मिळाला व्यासपीठावर. आलेल्या पहिला पाहुण्यांनी नाव जर कोणाचं घेतलं असेल तर भगवान कुठे आहे? भगवान मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अल्पेश सांगत आहे की धावफलकावर झालेल्या आहेत त्या 12 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अमोल आपली तयारी करताना. अमोलने देखील चांगला क्रिकेट खेळलाय सकाळपासून या स्पर्धेमध्ये. थोडीशी घाई करा. अगदी सूर्यप्रकाश आहे तर मॅच समाप्त होईल तर बेनिफिट तुम्हाला देखील मिळेल. नाहीतर काल आपण शेवटचा मॅच बघितला थोडासा ब्लाइंड लाईन मध्ये गेला होता. दिनेशजी गोंदली साहेब उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता फलंदाज थोडासा दुखाग्रस्त पाहायला मिळतोय. योगेश पाटील थोडंसं स्ट्रगल करतात खेळपट्टीवर. वाघ जखमी आहे मात्र आयुष्याला कंटाळणार नाहीये. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेल. पुन्हा एकदा मोठे फटके खेळेल हीच अपेक्षा होईल. आशिक गेने जास्तीत चेंडू डॉट केल्यात आतापर्यंत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाज येणं बाकी आहे. पुढचा चेंडू नाही दादा तुमच्या माहिती करता भगवान आता लॉंगनला गेलेत. समोर आहेत तिथे खेळाडू कक्षा तिथे. दादांना विचारला जात आहे आणि आता बॅटची एज अँड गॉन विकेट. झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा जोडले गेलेत आपल्या या व्यासपीठावर. युवा नेतृत्व युवा पिढीला पुढे घेऊन जाणारे युवा व्यक्ती आपण पाहतोय. त्यांच्या स्पर्धेमध्ये चांगला प्रेम मिळाला आम्हाला. खांडपीची स्पर्धा संपन्न झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सरपंच चषक न भूत न भविष्यातील झाला होता. फार मोठं आयोजन केलं होतं दादांच्या माध्यमातून. त्यांची देखील उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल दलवी कमालीची गोलंदाजी करताना विकेट मिळालाय. आता टीमचे कॅप्टन विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कूल. बॅटनं उत्तर देण्याची क्षमता आहे मात्र मागच्या 2 मॅचेसचा विचार केला फक्त 6 धावा बनवल्यात. इथून चांगली इनिंग पेश करावी लागेल. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी अल्पेश. 10 चेंडूमध्ये इथून 20 धावा जरी आल्या ना तर मग एक लोईस स्कोरिंगचा मॅच मागचा देखील तुम्ही जिंकला. तुम्ही जिंकू शकता. आतेही शुरुआत करना चाहते थे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. बैठक स्ट्रोक खेळायचा होता.
पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज, अजून एक विकेट. कॅप्टनला आउट केलं, कॅप्टनने पकडली जेल. बॅटर आउट होत आहे विजेंद्र पाटील. धन्यवाद डीजे. थोडीशी चर्चा करूया मित्रांनो. अमर क्रीडा मंडळ एक सामाजिक क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे आणि युवा नेतृत्व, युवा पिढीला गावातील फिटनेस म्हणून जिम जे आहे गावातील, ते जिमचं जो बांधकाम आहे तो साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. साळवी साहेब, आम्ही खऱ्या अर्थाने, मी जरी भादवडचा असलो तरी मात्र पहिल्यापासून अमर स्पोर्ट कासने टीम संघावर आमचं असलेलं प्रेम, मग माझ्यासोबत आमचे अल्पेश गायकवाड आहेत जे हँडिकॅप आहेत, अपंग आहेत, मात्र गेल्या जेव्हापासून ही संघटना सुरू झाली 40 तेव्हापासून ते स्कोरिंग करत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे त्यांची इथे उपस्थिती असते. खऱ्या अर्थाने या गावाचं प्रेम आम्ही नेहमी घेतलेलं आहे आणि आज आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली भगवान दादा शेठ यांच्या माध्यमातून. मात्र खऱ्या अर्थाने आज तुम्हाला पहिल्यांदा बघितलं मी, माहिती जशी मिळते तसं मी अनाउन्समेंट करतो आणि जो योग्य तो काम केलाय त्याची दाद मिळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही कासनेकर आपला आभार व्यक्त करतो, आपण आलात या स्पर्धेमध्ये, धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अमोल 2 झटके देत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू, अजून एक गतीमध्ये परिवर्तन, आता थोडंसं वेग वाढवला गेला चेंडू मागे. अजून एक डॉट चेंडू पाहतोय. कमालीची गोलंदाजी सायंकाल रंगीन करताना अमर स्पोर्ट कासने टीम. आज जर कासने संघाने हा सामना जिंकला ना, उद्या मोठ्या संख्येने संपूर्ण गाव इथे उपस्थित असेल आणि उद्याच्या दिवसातील कोणता संघ कासने बरोबर खेळ की खांडपे संघाबरोबर खेळ येणाऱ्या काही क्षणामध्ये माहिती मिळेल. मात्र इनफिल्डच्या वरतून केलाय शतरक्षक पॉइंटला, फिल्डिंग चांगली होते. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, थ्रो चांगला आहे. एका खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल आणि आल्या पावली परतीचा प्रवास करताना बालू. एफर्ट पाहायला विकेट किपरच्या माध्यमातून, गोलंदाजच्या माध्यमातून आणि अखेरकार ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळालाय. बालू तारे बॅक टू डगआउट. असा विचारच केला नव्हता कोणी की बालू आल्या पावली परत जाईल डगआउट मध्ये आणि निराश पावलाने जाताना आपण पाहतोय. विचारतात धावा किती झाल्या सांगतो. 14 धावा, फक्त 14 धावा झालेल्या आहेत. जवळ तिसरा षटक देखील समाप्त झालेला आहे. अल्पेश सांगत आहे की 18 चेंडूमध्ये 14 धावा फक्त बनवता आलेल्या आहेत आतापर्यंत विजय स्पोर्ट कानपे टीम संघाला. ज्या संघाने 2 बलाढ्य संघांना मात दिली, मात्र कासने स्पोर्ट टीम संघा पुढे आतापर्यंत 14 धावा लावलेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता गोलंदाज आपली तयारी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते की राहुल हलके गोलंदाज आपली तयारी करत आहे. आपण हा स्लोगन नेहमी ऐकत असतो. आगरी समाजामध्ये कधी हुंडा घेतला नाही ना हुंडा दिला नाही. आगरी समाज कोणापुढे कधी झुकला नाही. मग आरक्षणची बात असो ना मग संविधानाचा विषय असो, आगरी समाज कधीच कोणाच्या पुढे झुकत नाही आणि झुकणारी नाहीये असा संगीताचा उल्लेख आहे. धन्यवाद डीजे ऑपरेटर संकेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मनोज तारे. षटक क्रमांक 14 स्लॉगर राहुल हलके गोलंदाज. आज हलके ब्रदर चांगला खेळत आहेत मैदानामध्ये. समोर ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि जो ब्रेक मिळाला होता ना अल्पेश, दुपारचा 2 तासाचा ब्रेक मिळाला होता अमर स्पोर्ट कासने टीम संघाला. त्या ब्रेक मध्ये भरपूर चर्चा झाली असावी. काय फिल्डिंग होते, काय गोलंदाजी होते, सर्व गोष्टी चांगल्या पाहायला मिळत आहेत. राजाराम साळवी साहेबांचं मनोगत देखील आपण व्यक्त करू, त्यांना देखील बोलण्याची संधी देऊ. थोडंसं का होईना, थोडंसं ते बोलतील आमच्यासाठी. धाव संख्या 15 धावा धावफलकावर 15. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये.
तर गोलंदाज राहुल सध्या गोलंदाजी करताना किती धावा घेतल्या जातील. फलंदाज योगेश तयारीमध्ये. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक बनवता आला नाहीये. आणि आता ज्या प्रकारे अनफिट झाले ना फलंदाज योगेश, पूर्णपणे बॅटवर देखील चेंडू येत नाहीये, फुटवर्क देखील वापरला जात नाहीये, मग धावा कमच पाहायला मिळते. असं वाटतं अल्पेश गायकवाड आपल्याला दूरवर जायचं आहे, लवकर सुट्टी होईल ज्या प्रकारच्या धावा झाल्यात. कारण की घरचा मैदान आहे, इलाका हमारा है, धमाका भी हमारा है. सकाळपासून बॅटिंग लाईन चांगली आहे कासने टीम संघाकडे, आणि स्वतः आयोजक जेव्हा असतात तेव्हा त्यांचा खेळ देखील चांगला होणं फार महत्त्वाचं आहे. आणि सकाळपासून चांगला क्रिकेट राहिले मित्रांनो. गोलंदाज आपल्या पूर्ण तयारीमध्ये. अगदी पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहतोय. मन जिंकली आज खांडपे संघाने देखील सर्वांची. सर्वप्रथम आज सडोली पाडा संघाला मात दिली, त्यानंतर एक किलरिस्टिक टीम जैन देवरुंग संघाला मात दिली. मात्र सध्या कासने टीम संघाच्या अगेन्स्ट धावा कमी आहेत. कशा तरी 30 धावा बनवाव्या लागतील. मात्र 3च चेंडू राहिलेत आणि 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं आहे. आता रनआउटचा विकेट कोणाला तरी परतीचा प्रवास करावाच लागेल. चेंडू कारण की विकेट किपरने सोडला होता आणि वाईट बॉल आलेला आहे. एक्स्ट्रा धाव. सुरेश सर रनआउट आहे ना? यस, बॅटर आउट. काय गोलंदाजी करत आहे. टॅप केलेला आहे चेंडूला. आज सुभाष भरपूर वेगाने धावतो, मात्र गुरुनाथ चेंडूपर्यंत पोहोचलाय, मात्र थोडंसं वाईट थ्रो. नाना गोंधली आपण पाहते तिथे चांगला बॅकअप देताना. साल्वी साहेबांच्या माहिती करता टेनिस क्रिकेट बॉलमध्ये जेव्हा वय 40 होते तेव्हा 40 प्लेचा क्रिकेट होतो. आणि 40 प्लेचा क्रिकेट गेले 2008 पासून या भिवंडी तालुक्यामध्ये संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांनी ही संघटना उभी केलेली आहे. आणि त्यांच्या संघटनेमध्ये 54 संघ आहेत दादा. त्याच्यामध्ये 54 संघांना नेहमी षटकार विकेटच्या अटीसाठी नाना गोंधली त्यांच्या नावाचं टी शर्ट देत असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपण आपल्याकडे संपत्ती किती आहे त्याला महत्त्व नाही आहे, आपण किती दान करणार आहे त्याला फार महत्त्व आहे. म्हणून नेहमी एक दानशूर राजा म्हणून आम्ही नाना गोंधली यांचा उल्लेख करत असतो. आणि ते प्रत्येक स्पर्धेमध्ये, आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये देखील आणि भिवंडीमध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा टी शर्ट असतो. म्हणून आम्ही म्हणत असतो नाना गोंधली यांच्याबद्दल. नक्कीच या भिवंडी तालुक्यातील स्कोरर, पंच, मग ऑफिशियल समालोचक यांच्यासाठी त्यांच्यामधून दरवर्षी जॅकेट्स, स्पोर्ट्स शूज, भरपूर काही वस्तू देत असतात. ते आर्थिक मदत देखील करत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. मात्र आता चेंडूला कव्हरला खेळला आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. असं वेळ कमी मिळतो अल्पेश बोलण्यासाठी, आणि जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण योग्यच बोलतो. मग त्यांची स्पर्धा आहे, त्यांच्या गावामध्ये आहे, आणि असं म्हटलं जातं की एकाला आपण फोकस करू शकणार नाही. मात्र फोकस होण्यासारखं काम करणं फार महत्त्वाचं आहे, आणि तो काम नाना गोंधली यांनी नेहमी केलेला आहे. तर आता धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 23 धावा. चला आता खेळपट्टीवर नाना गोंधली अगदी बसलेले आहेत, थकून गेले, सकाळपासून क्रिकेट खेळत आहेत. पहाटे 6:30 वाजता अलाराम लावला होता. 7 वाजता वालचिन संघाबरोबर मॅच झाली, तिथे पराभूत स्वीकारला. मात्र लागोपाठच्या 2 मॅचेस जिंकल्या, आता तिसरा मॅच जिंकण्याची तयारी आहे. मात्र 24 चेंडूमध्ये 24 धावा कशा होतील, याच गावचे सुपुत्र, एक गोड आवाज सचिन याचा तुम्हाला ऐकायला मिळेल. मी घेतो तुमची रजा. उद्या ठीक पुन्हा एकदा 9 वाजता तुमच्यामध्ये उपस्थित असेल. धन्यवाद. अग्रिसेना प्रमुख, आमचे मुख्य मार्गदर्शक, या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, या गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते, या गावाला
सडल हाताने ज्यांनी तन मन धनाने मदत केली असे व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत. याचं स्वागत होतंय, आपण स्वागत करूयात. आणि राजारामजी साळवी साहेब यांच्याबद्दल एकच सांगेल, 1989 साली ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पुतळा कासने गावामध्ये उभारला त्यावेळेला तालुक्यामध्ये 1989 नंतर महाराष्ट्र सरकारने परमिशन बंद केल्या. त्या आधी परमिशन घेऊन आणि महाराष्ट्र शासनामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काम केलं आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची परमिशन घेऊन तो अर्धकृती पुतळा आपल्या गावामध्ये पंचधातूचा पुतळा राजाराम साळवी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. साहेब, या गावासाठी आपण अनेक केलं. या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण वर्ग नेहमीच आपल्या कार्याला सलाम करत असतात आणि आज या व्यासपीठावर आपणास विनंती करतो, आम्हाला एक छोटीशी आमची इच्छा आहे की आपलं सत्कार करावं. या भावनेतून मी आमच्या मंडळाचे आदरणीय आधारस्तंभ अध्यक्ष रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल की आपण आदरणीय राजारामजी साळवी साहेबांना मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं स्वागत होतंय. इतर मागासवर्गीय नेते, ओबीसी नेते, आदरणीय अग्रसेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब, धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, आमच्या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. हे आपलंच गाव आहे आणि आपल्या गावाप्रमाणे आपली कृती असते. धन्यवाद. यानंतर प्रदीप भाऊ साळवी युवा अग्रसेना प्रमुख यांना सुद्धा आपण सन्मानित करूयात. भाऊ म्हटलं तर आमच्या विभागावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि नेहमी गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये भाऊंची उपस्थिती असते. मी दिनेशजी गोंदली साहेबांना विनंती करेल. दिनेशजी गोंदली साहेबांचे अतिशय जवळचे मित्र सुद्धा आहेत आणि ह्या गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे. गावामधील प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांची उपस्थिती असते. असे आदरणीय आमचे भाऊ म्हणजे प्रदीपजी साळवी साहेब युवा अग्रसेना प्रमुख, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. भाऊ, आपण सुद्धा आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. आपण भगवानजी भोईर साहेब यांचं म्हणणं आहे की हा सामना संपेवर आपण आनंद घ्या. 23 धावा धावफलकावर आहेत. 24 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. भगवानजी भोईर स्ट्राईकला आहेत फलंदाजीला आणि नॉन स्ट्राईकला आहेत नानू सुतार. सामन्याकडे वळतोय. व्यासपीठावर महाराष्ट्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, इतर मागासवर्गीय नेते, आदरणीय अग्रसेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब. इथे मात्र पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू होता, उचली घेणारा निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आहेत जगदीश तारे. मागील सामन्याचे जगदीशजी तारे दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 2 गडी बाद करत 2 धावा खर्च केल्या होत्या. जगदीश तारे, भगवान भोईर स्ट्राईकला आहेत. आता तर चेंडू पाहिलाय, आता काय करतील.
आणि इथे मात्र खेळून काढलाय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहे. तुरसा आउटफील्ड खराब असल्याने चेंडू थोडासा मागे गेलाय. एकच धाव स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा करतोय भगवान भोईर एका धावेने. काय जबरदस्त सामना आहे, जबरदस्त सामना आहे. 24 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यक 24 मध्ये 24 ची आवश्यकता होती. एक धाव आली आहे. 23 शिल्लक आहेत. नानू सुतार इथे मात्र बॅकफुटला गेलेत. काय पंच केलाय, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. 2 धावा तर रोखू शकत नाही. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न भगवान भोईर करतायत आणि सहज पळून 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. धावसंख्या 4 वर पोहोचते. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये नारायण सुतार आणि भगवान भोईर यांची पाहायला मिळते. अप्रतिम, सुंदर सुंदर आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवावी सुद्धा लागेल, कारण जगदीश चांगले गोलंदाज आहेत. धावसंख्या 4 वर पोहोचते. 3 चेंडू आताले आतापर्यंत. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू वायडिश लॉंग ऑनला जातोय. एक धाव आणि एका धावेवर समाधान सुद्धा भगवानने मानलंय. धावसंख्या 5 वर पोहोचते. एकेरी दुहेरीवर भर. चांगली गोलंदाजी जगदीश तारेच्या माध्यमातून. मागील सामन्याचा सामनावीर पुरस्कार ह्याच गोलंदाजाला का मिळाला याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत जगदीश तारे टू नारायण सुतार. इथे मात्र स्वीप केलाय. चेंडू हवेमध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू आर पार सीमा रेषा पार. 4 धावा. काय फटका सुचलाय. एका टप्प्याच्या झाले क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये विजेंद्र मला वाटतं होते. त्याच्या डोक्याच्या वरनं मस्तक पे दस्तक. 4 धावा. काय फटका सुचवला. अप्रतिम अप्रतिम. नानू सुतार ऑन फायर. पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा वैयक्तिक जमा केले होते नानूने. जगदीशचा हा चेंडू अपील आणि मोठा मासा गलाला. मी मोठा मासा नाही म्हणणार तर शार्क मासा गळाला लावलाय अमरस्पोर्ट कास्ती संघाचा. नानू सुतार बॅक टू द पॅव्हेलियन. पहिले षटक समाप्त झाले. पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 9. आता 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत आपले. मोहन गोलंदाजी मार्कवर खांडपे संघाचा मोहन येतोय. सन्माननीय आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय गायकर भाऊंचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गायकर भाऊ वेलकम. मोहन पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. पूर्णपणे आजचा दिवस काबीज केले म्हणावं लागेल अमरस्पोर्ट कास्ती संघाने. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 80 धावा जमा केल्या होत्या 4 षटकामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये 40 धावा डिफेन्स केल्या आणि हा तिसरा सामना ज्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि 23 धावांवर रोखले विजय स्पोर्ट्स खानपे संघाला. आणि हा सामना जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. या स्पर्धेतील एक ट्रॉफी तरी त्याच्या नावावर त्याच्या गावी जाईल असा हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. चला गोलंदाज मोहन पाटील सामना सुरू करा. भगवान भोईर ऑन स्ट्राइक. मोहन साडी. इथे मात्र चेंडू मिसफील्ड झाली आहे. लेरधाव चेंडू. स्तंभवरनं चेंडू जातो. भगवानच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. तर काही दिवसापूर्वी भगवानच्या पायाला इजा झाली होती. क्रिकेट खेळताना ते खेळपट्टीवर पडले होते. भूमी सुभाषच्या समोर फलंदाजी करत असताना त्याच्या पायाला जखम झाली होती. अनेक दिवस त्यातून ते प्रयत्न करतात बाहेर निघायचं. इथे मात्र
फुल टॉल वसूल षटकार. गाणं सादर केलंय, कोणी मानो ना मानो, पण आम्ही षटकार चौकार मारणार. इथे मात्र अजून एक सजवलंय आणि षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये भगवान करतोय. डीप स्क्वेअरने तीन धावांची आवश्यकता, 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या 21. भगवान भोईर ऑन फायर. गोलंदाज सज्ज भगवान भोईरसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू शॉट पुल केलाय. पॉवरफुल तरी नाही, पण एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवले. धावसंख्या झाली ती 22. म्हणजे 2 धावेची आवश्यकता. शरद हलके, नाव हलके हलके, पण मात्र फटके वजनदार आहेत. असा फलंदाज शरद काथोड हलके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र भिरकावून दिले आणि षटकार.